लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 4,500 रुपये इथं जमा झालेले आहे, जे की लाडक्या बहिणींना इथं SMS देखील आलेले आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. जर पैसे आले नसतील तर हे 2 काम करा, लाडक्या बहिणींना पैसे इथं जमा होतील. आताची घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना तब्बल 1500 असे 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये खात्यामध्ये क्रेडिट होणे सुद्धा सुरू झालेलं आहे. लाईव्ह प्रूफ तुम्ही इथून चेक करू शकता. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील महिला, दर महिलांना जे काही इथं 1,500 रुपये देण्यात येते. तर अशा महिलांना तब्बल आता 4,500 रुपये या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा. यामध्ये नागपूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड, अमरावती. तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये जे की 4,500 रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहे. अकोला, बुलढाणा, यवतमाळ आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये जमा होईल. आज सकाळी पासून पैसे वाटप सुरू झालेले आहेत. काहींना आज सकाळी, दुपारी आणि रात्रीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे तर जमा होणार आहे. तर आता वाटप सुरू काही जिल्ह्यांमध्ये राहिलेलं आहे. तर यामध्ये ठाणे आहे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे झाल्याच्या नंतर नंदुरबार. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लाभार्थ्यांना इथं 1,500 रुपये जमा झालेलेच आहे. तर काही लाभार्थ्यांना इथं 4,500 रुपये जमा झालेले आहेत. तर काही लाभार्थ्यांच्या देखील पेंडिंगमध्येच आहे. सध्या जे की 4,500 रुपये एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर कोणाला जमा होत आहे याचं मेन कारण म्हणजे ज्यांचा अप्रूव्हल आहे, 21 ते 65 वयोगटातील महिला आहे, आधार लिंक आहे, DBT सुरू आहे, बँक खाते ॲक्टिव्ह आहे, मागील 2 ते 3 महिन्याचे पैसे इथं राहिलेले आहे, ज्यांनी KYC केलेली आहे. तर अशा महिलांना 3 हप्ते एकत्र जमा होत आहे. आता मेन कारण म्हणजे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींची KYC केले का हे चेक करा. KYC केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करा. तर आता या कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे इथं आले नाही. ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, आधार लिंक नाही, DBT बंद आहे, चुकीची माहिती दिलेली आहे. तर आता संबंधित माहितीसाठी जर तुम्हाला यादीमध्ये नाव आहे की नाही लाडक्या बहिणीचं चेक करण्यासाठी, जर यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळेल. लाडकी बहीण योजना सर्चमध्ये टाका. यानंतर बेनिफिशरी लिस्ट हे ऑप्शन क्लिक करा. जिल्हा, तालुका, गावाचे नाव निवडा आणि सर्चवरती क्लिक करा. आता मोबाईलचे जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला दाखवेल की तुमचा जो काही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे हे तुम्हाला इथं दाखवण्यात येणार आहे. याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी मोठी दुसरी खुशखबर आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी संधी इथं आलेली आहे. तर आता कोणाला फॉर्म भरता येणार आहे? ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांनी याआधी अर्ज केलेला नव्हता व ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत, तर अशांसाठी नवीन अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे. तर लाडक्या बहीण योजनेची मोठी खुशखबर म्हणजे 4,500 रुपये लाडक्या बहिणींना 1,500 असे पैसे जमा होत आहे. आता यामध्ये मेन कारण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेल्या तर अशांना पैसे इथं जमा होत आहे. हे एक कारण. जर तुम्ही KYC केलेले नसेल तर लगेच KYC करा. दुसरं जे ऑप्शन यामध्ये आहे 181 या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा. तुमची KYC योग्य पद्धतीने झाली की नाही हे तपासा. तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे का, रिजेक्टमध्ये आहे का, पैसे येत नसतील तर संपूर्ण माहिती तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि अधिक माहिती घ्या की नवीन फॉर्म. त्याचप्रमाणे KYC जर झालेली नसेल तर काय करायचं, सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या नंबरवरती बघायला मिळेल. तर लेखी अर्ज देतो तुम्हाला. हा लेखी अर्ज तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा विभागामध्ये. तर यासाठी तुम्हाला प्रति मान्य अधिकारी महिला व बाल विकास तालुका लिहा, जिल्हा लिहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेबाबत अर्ज. महोदय महोदया, मी खालील सही करणारी जे काही तुमचं नाव इथे लिहायचं आहे त्याचप्रमाणे राहणार. विनंतीपूर्वक अर्ज करते की लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे, परंतु अद्याप मला योजनेचा लाभ हप्ता प्राप्त झालेला नाही. माझी माहिती पुढीलप्रमाणे नाव, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, खाते क्रमांक. तरी अर्ज तपासून लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळवून द्यावा ही नम्र विनंती. यानंतर इथे आपला विश्वासू नाव, दिनांक. आता कधी वापरायचा हा अर्ज? पैसे आले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, नाव लिस्टमध्ये नाही आणि DBT प्रॉब्लेम असं जर असेल तेव्हा हा लेखी अर्ज महिला व बाल विकास कार्यालयामध्ये द्यायचा आहे. सोबत कागदपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, अर्जाची प्रत तुम्हाला द्यायची आहे. तर मी पहिले सांगितलं होतं की लाडक्या बहिणींसाठी जो काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे 181 यावरती कॉल करा आणि माहिती घ्या.
आता कॉल केल्याच्या नंतर खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, DBT प्रॉब्लेम आहे, लिस्टमध्ये नाव नाही, तर अशांनी जे की एक या लाडक्या बहिणीच्या जे की ऑफिशियल पेजवरती हा नंबर इथं आहे, तर यावरती कॉल करा आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्या. लाडक्या बहिणींची जे की मोठी खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये आजपासून आज दुपारी आणि रात्री सर्वच लाडक्या बहिणींना इथं पैसे इथं येणार नाही असं नाही. आता यामध्ये तुम्हाला तुमची KYC असणे आवश्यक आहे, तुमचा फॉर्म बरोबर असणे आवश्यक आहे. तर अशा जे काही पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत तर अशांसाठी गुड न्यूज आहे. तर पैसे थेट DBTद्वारे पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत, तर लगेच खाते तपासा.